झाला तांदूळ. वेलकम. बोला. खूप खूप आपण मला संधी दिली. माझे नाव सुषमा वंजारी. मी बाय बॅकग्राऊंड मी मेडिकल फील्ड मध्ये वयाच्या 22व्या वर्षापासून काम करते आणि 22व्या वर्षापासून काम करते, आरोग्यामध्येच काम करते. असं काय खावं काय प्यावं थोडंफार, म्हणजे असं नाही की हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे, असं काहीतरी करत करत आयुष्य पळत होतं. खरं म्हणायचं म्हणजे ना, कधी स्वतःला वेळ दिला नाही. सदैव नोकरी संसार याच्यामध्येच गुरफटत राहिले. गुडघ्याची व्याधी बऱ्याच वर्षापासून कदाचित असेल, पण कधी लक्ष नाही दिलं की आपला गुडघा दुखतोय. पण आता म्हणायची की असू दे, जास्त वेळ बसली जास्त वेळ उभी राहिली म्हणून दुखतोय. असं करत करत वयाचे 57 वर्ष गाठलं मी. आणि 57व्या वर्षी मला अदन मधून माझा गुडघा स्टिफ व्हायला लागला, म्हणजे एकदमच काटून जायचा. आणि डॉक्टरांकडे जायची, एखादं पेन किलर दिलं नाही बरं झालं, जरासं मला वाटतंय की नक्कीच 100% स्टिरॉइड देत होते आणि आपला गुडघा पळायला लागला की माझी गाडी परत पळायची. असं करत करत मी फेब्रुवारी 2023ला मी गाडीवरून पडले आणि मला लिगामेंट इंजुरी झाली. आणि खरं बघायला गेलं म्हणजे लिगामेंट इंजुरी झाली की कदाचित मला समर्थांनी माझ्या पायाचं मी ऑपरेशन करायचं ठरवलेलं होतं. लिगामेंट इंजुरी झाली. डॉक्टर सांगलीचे जवळजवळ बरेचसे डॉक्टर पालथे घातले. जो म्हणेल तो म्हणायचा नी रिप्लेसमेंट, जो म्हणेल तो म्हणायचा नी रिप्लेसमेंट. पण कोणीही असं मला कधी काही सांगितलं नाही की कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे, हाडांची झीज झालेली आहे. कोल्हापूरचे एक डॉक्टर आहे, त्यांच्याकडे असंच एक मैत्रीण घेऊन गेले आणि त्यांनी मला सांगितलं की पहिलं हे काम कर. आणि मीनवाईल त्यांची ट्रीटमेंट घेत घेत मला आपला परिवार माझे डॉक्टर यमाटे सर आहे, त्यांनी मला सांगितलं की मॅम तुम्ही याला जॉईन होऊन बघा. अक्षरशः म्हणजे मी पाय घासून चालत होते. मी घरामध्ये म्हणजे मला असं आठवतंय की दिवसभर सकाळी उठले की घरातल्यांवर नुसती चिडचिड चिडचिड करायची. सुट्टीचा दिवस फक्त स्वयंपाक करणे आणि सोफ्यावर झोपून काढणे याच्यातच मी घालवत होते. त्या पायाला काहीही मी करत नव्हते. मला डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम पहिलं तुम्ही तुमचं वजन कमी करा. वजन कमी केल्याशिवाय तुम्हाला नुसतं औषधाने काहीही पर्याय नाहीये. मग मला त्यांनी सांगितले चाला किंवा स्विमिंग करा. तुम्ही चालू नका, तुम्ही सायकलिंग किंवा स्विमिंग या दोन्हीपैकी एक पर्याय निवडा. मी स्विमिंग चालू केलं कारण मला सायकलिंग काय मला शक्य नव्हतं. पण मी हे अनुभवलं की मला संध्याकाळ झाली, मी घरी आले की मी चक्क झोपायचे. म्हणजे 7 वाजता घरात आले की मी 8:30-9 पर्यंत मॅडम मी झोपायची. घरामध्ये माझ्या मिस्टरांना म्हणजे त्यांना तर खायला हवं असायचं, पण मला ज्या अवस्थेत झोपलेले बघायचे ना, तर त्यांना मला उठवायची इच्छा नाही व्हायची. 9-9:30ला उठायचं, काहीतरी शिजवायचं आणि काहीतरी खायचं. म्हणजे मला खरं सांगायचं म्हणजे मला पाणी कसं प्यावं, काय खावं, किती खावं, कुठल्या वेळेला खावं, सकाळचा नाश्ता म्हणजे काही गडबडीत काहीतरी तोंडामध्ये घालायचं, शिळं खायचं, काहीतरी खायचं आणि निघून जायचं. पाण्याची बॉटल मॅडम अक्षरशः 1 लिटरची बॉटल मी भरून न्यायची आणि ती 1 लिटरची बॉटल बराच वेळ कामाच्या नादामध्ये 2-3 घोट पाणी पिलेलं अशीच बॉटल माझी परत यायची. पण जसे मी ह्या परिवाराबरोबर जॉईन झाले मला आणि सतत मला असं जाणवत होतं की माझ्या शरीराला काहीतरी कमतरता आहे. जेव्हा परिवारात जॉईन झाले तेव्हा मला ह्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत आणि हे घेतल्यावर आपल्या शरीराला फरक पडेल याची मला जाणीव झाली. आणि मी आपलं न्यूट्रिएंट्स घ्यायला मी चालू केले तर चक्क मॅडम सगळ्यात पहिलं माझं झोपायचं बंद झालं. मला एनर्जेटिक वाटायला लागलं आणि माझं वजन स्विमिंग केल्यावर 6 महिने स्विमिंग करत होते तरी माझं जेमतेम माझं 4 किलो वजन कमी झालं होतं. पण 4 किलो वजन कमी झालं आहे, पण आपल्याला थकवा जबरदस्त येत होता, ही सगळी मला जाणीव होते. आणि जेव्हा मी न्यूट्रिएंट्स घ्यायला चालू केलं मॅडम की अगदी अद्भुत चमत्कार माझ्या शरीरामध्ये की माझं 3 महिन्यामध्ये माझं 67 किलोवरनं मी 52 किलोवर मी आले मॅडम. आणि 52 किलोवर आले आणि ह्याच्यामध्ये खरं तर म्हणजे आपला जो हा रेडिओ स्टेशन फ्युअर आपल्या आरोग्याची जी माहिती आपण ऐकतो याच्यामुळे मला खूप खूप म्हणजे खूप माझ्यावर परिणाम झाला. मॅरेथॉन मध्ये भाग घेतला
आणि आपल्याला जे पाण्याचं, झोपेचं, जेवणाचं, फायबर खायचं, प्रोटीन इंटेकचं, हे सगळं सगळं मला त्याच्यामध्ये माहिती मिळाली. आणि कोच हे मॅडम आपले खरंच देवदूत असतात. तर आपलं प्राईम टाइम हे आपलं मंदिर आहे, परमेश्वर आहे. इथे आपण आरती रूपी, मंत्र रूपी आपण जे आरोग्याचे मंत्र ऐकतो, आरोग्याची जी माहिती ऐकतो, पण आपले हे देवदूत जे असतात ना, जे आपल्याला व्यायाम करून घेतात, योगा सेशन करून घेतात, जे आपल्याला वेळोवेळी आपल्या मेरेथॉन मध्ये आपल्या फोटोंमधनं डेली आपण त्यांना जे आपले फोटो पाठवतो त्याच्यामध्ये ते सतत आपल्याला सांगतात की अरे तुमच्या कॅलरीज जास्त गेल्या बरं का, तुम्ही फायबर कमी खाल्लं बरं का, बघा तुम्ही आज फळ विसरून गेले. म्हणजे हे सगळं सांगत गेले. पाण्याचा इंटेक किती होतोय त्यांच्यामुळे मॅडम माझा पाण्याचा इंटेक वाढला. मी अगदी काळजीपूर्वक मी पाणी प्यायला लागले. मला 2000 सालापासून मला किडनी स्टोनचा त्रास होता. मला डॉक्टर सगळे जंग जंग घरातले लोक जंग जंग पछाड होते, पाणी पी पाणी पी. ते कशाचं पाणी पिते. पण जसं मी याच्यामध्ये जॉईन झाले, पाण्याचं महत्व कळालं. आज सांगायचं मला 11वा महिना चालू आहे मॅडम, पण मला किडनी स्टोन कसा आहे हे मला कळालं नाही. नाहीतर दर 2 महिन्यांनी आमचा किडनी स्टोन हलणार, आम्ही 2-2 दिवस रडणार, आजारी पडणार. आणि जोपर्यंत तो स्टोन बाहेर येत नाही तोपर्यंत घरातले आणि आम्ही ऑक्सिजन वर की आता आम्ही पुढची आमची स्टेप काय असणार. माझं वजन कमी झाल्यामुळे आणि मला व्यायाम मी मध्ये मॅडम कधीही मी व्यायाम केला नव्हता. मला कोणी म्हणायचं ना अगं जरा वजन कमी होईल, जरा चालायला चालू कर. ए बाई तो गुडघा दुखतोय, कधी चालायचं ग, दिवसभर रडत बसायला लागतंय. पण मी खरंच व्यायाम चालू केला. आता मी योगा करते. पण मला शरीराला जी लवचिकता आली आणि माझं वजन कमी झालं. इव्हन माझे डॉक्टर तर इतके खुश झाले माझ्यावर की अरे तुम्ही हे सगळं केलं. आणि मी त्यांना हे सुद्धा विचारलं बरं का की मी हे हर्बलचे सगळे प्रोडक्ट खाते बघा, तुला काय खायचं ते खा, पण तू वजन कमी करून तुझी इतकी सुंदर हालचाल, तुझ्या पायाची सूज. माझा उजवा गुडघा मॅडम असा आडवा होता, आडवा, आणि माझ्या उजव्या गुडघ्याची वाटी बिलबिलीत होती मॅडम. जसं जन्मलेल्या मुलाची टाळू असते ना त्या पद्धतीनं माझा गुडघा असता. मला कोणी चालायला सांगायचं ना तर त्याला मी म्हणायची हे बघ माझा गुडघा बघ तू कसा बिलबिलीत आहे. आणि चालायला गेल्यावर माझं काहीतरी बेत बसायचं, बाबा रे मी काही चालत नाही. पण मॅडम तो माझा गुडघा आता मुलाची टाळू भरल्यासारखा एकदम मस्त छान, म्हणजे मला ती वाटी मला जाणवते. आणि माझ्या गुडघा म्हणजे पूर्ण माझ्या दोन्ही पाय सूज उतरून अगदी सरळ नॉर्मल माणसासारखे आलेले. माझा पोटाचा म्हणजे कमरेचा माझा जो घेर मॅडम 42 इंच होता, तर आता माझा मॅडम 28 इंच आहे. मी डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल कपडे घालताना मला खरंच कपडे घ्यायला जायचं म्हटल्यावर ना जो ड्रेस आवडायचा ना तो वर बसणार पण खाली बसणार नाही. मग मी कधी वरचं माप सांगणार नाही. मी म्हणणार आहे बाबा 42 इंच पोटाचा कशाचं असेल ना ते दे, म्हणजे 42 इंचाचं घ्यायचं. आणि ते शक्यतो मी शिंप्याकडनं शिवून घ्यायची. जरी एखादा उठता ड्रेस घेतला तर तो वरण आणि परत टाचायचा आणि खाली पोटावर मोठा, म्हणजे माझा ड्रेस हा असा असायचा. म्हणजे खरंच मला लाज वाटायची. माझे कपडे जेव्हा वाळत घातलेले असणार ना तेव्हा अरे बापरे आपण एवढा मोठा ड्रेस घालतोय, खालच्या पॅन्ट. आणि मला जास्त करून माझ्या नोकरीमुळे आणि साडी तर मी माझ्या उद्या आयुष्यात नेसायचं बंदच करून टाकलं होतं. साडी नेसलं की 4 नेऱ्या पडणार आणि उगीच आवाडवे ते पोट वाटणार. त्याच्यापेक्षा आपला ड्रेस घातलेला बरा, आपली ढेरी झाकली जाते. आणि आता असं झालंय ना की साडी नेसायला खूप आवडायला, आपल्या मनाला वाटेल ते घालते. मला प्लाझो पॅन्ट हे सगळं घालायला खूप आवडतं. तर आता ते सगळे ड्रेस मी घालू शकते. आता मी चालू शकते, पळू शकते. माझी सर्व्हिस नरसोबाच्या वाडीला आहे. ते नरसोबाच्या वाडीला दत्ताचं देवस्थान आहे. तिथे मी पायऱ्या उतरताना महामुश्किलीने त्या पायऱ्या मी खाली उतरायची, महामुश्किलीने त्या पायऱ्या मी चढायची. आता माझ्या सोबतचा जो नर्सिंग स्टाफ आहे त्याच्या अगोदर मी खाली दंदन 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 पायऱ्या उतरते. त्या पोरी खाली अशा अशा करत असतात आणि मी पायऱ्या सोडून वर उभी असते. माझ्या ऑफिसच्या पण मला जवळजवळ 35 पायऱ्या मला चढाव्या लागतात. पहिले सगळेजण मला म्हणायचे चढा या दमादमाला, तुमचं काय आता असं मला म्हणायचे. पण आता मला म्हणतात आमचं हे सुदृढ बाळ आहे, तरुण बाळ आहे.
मी सगळ्यात माझं वय जास्त आहे मॅडम. मला आता 57 वर्ष पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होऊन मला 58वं वय लागणार आहे. पण सगळेजण म्हणतात माझ्यापेक्षा लहान वयाच्या मुली आहेत त्या म्हणतात की नाही तुमच्यासारखं खरंच पाहिजे. मॅडम जेवायचं पण मी सांगेल की मी कधीही काकडी गाजर टोमॅटो फायबर खायचं माहित नव्हतं. कडधान्य म्हणजे त्याला मी भरडा म्हणते. म्हणजे मला ते वाटतं की हे बाई हे कधी चावायचं कधी खायचं. आणि आता असं होत आहे. आणि एकच चपाती मॅडम जेवण मी 2 चपात्या आमटी भात भाजी पोळी एवढं सगळं नेणारी बाई वजन जसं वाढायला लागलं आणि वजन वाढत वाढत असं झालं. पहिले माझी नोकरी लांब लांब असायची. मला 2-2, 3-3 किलोमीटर चालून जायचं चालून यायचं मुलं घरामध्ये. आणि ह्याच्यामुळे कदाचित माझा व्यायाम होत होता म्हणून माझं खाल्लेलं एवढं पचत होतं. पण जशी माझी नोकरी जवळजवळ येत गेली माझी मुलं लहानाची मोठी झाली. माझ्या मागचे कदाचित व्याप कमी झाले आणि माझं वजन मॅडम 52 किलोवरनं कधी 67 किलोवर गेलं. त्याच्यामध्ये पायी जाण्याच्या तक्रारी मेनोपॉज त्याच्यामध्ये मला बीपीची गोळी चालू झाली. मला उजव्या कानाला म्हणजे असं म्हणायचं की माझा उजवा भाग आहे ना तो पूर्णपणे उजव्या बाजूला मला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे कमी ऐकायला यायचं. गाडीवरनं पडल्यामुळे माझा टेनिस एल्बो माझा हा उजवा हात दुखायचा त्याला मी कधीही वजन उचलायची नाही. पाय आपला सायटिकामुळे आपला पाय धरला जातो. म्हणजे खूप खूप सगळ्या व्याधी व्याधी आणि व्याधी. कमरेला पट्टा हाताला पट्टा पायामध्ये नी कॅप एवढं सगळं करून महामुश्किलीने आपली नोकरी कशी तरी पार पाडायची. कारण अजून आपला मुलगा नोकरीला लागणार आहे मुलीचं लग्न झालं सगळ्या गोष्टी पार पाडत पाडत अक्षरशः सांगते ना की मी खूप मोठी माझ्या आयुष्यात चूक केली की मी स्वतःला वेळ दिला नाही. जे शिळं आहे आपल्या डब्यामध्ये व्यायाम राहू दे सकाळी उठायचं घरातली कामच करायची नोकरीवर नाही यायचं म्हणजे हे खरं मी स्वतःला वेळ नाही दिला. पण जसं मी आपल्या परिवारामध्ये जॉईन झाल्यावर कळालं की स्वतःला खूप गरजेचं आहे. 4:30 वाजता उठायला चालू केली मॅडम 7-7:30 वाजता हा देव जेव्हा असं म्हणेल की नाही आता आपण उठूया तेव्हा उठायची. काही संसारिक काळजी म्हणा किंवा ह्या व्याधी म्हणा ह्याच्यामुळे ना मी खूप उशिरापर्यंत बराच वेळ जागी राहायची मॅडम. मोबाईलवर उशीरपर्यंत बसायची. टीव्ही किती वेळ बघत बसायचा पिक्चर बघत बसायचे. हे सगळं मॅडम तुम्हाला सांगते की जसं परिवारामधनं ज्ञान मिळालं की नाही तुम्ही लवकर झोपायला पाहिजे लवकर उठायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे प्रोटीन खायला पाहिजे फायबर खायला पाहिजे काही इंटेक करायचं गुड फॅट खायचे. म्हणजे बऱ्या अंशी मॅडम असं कधी तळलेलं वगैरे किंवा हॉटेलिंग करत नव्हते. पण तरी सुद्धा घरातलं खाऊन सुद्धा वजन वाढतंय म्हणजे अवघड आहे ना. पण घरातलं खाऊन वजन वाढतंय पण त्याच्यामधनं आपल्याला गरजेचे न्यूट्रियन्स गरजेचे व्हिटॅमिन्स आपल्याला मिळत नाहीये. आणि त्याच्यामुळे आंतरिक अवयव आपले बिघडत चाललेले आहे. आपली पचनक्रियावर पचन संस्थेवर परिणाम होतोय. शरीरामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी गुड फॅट डेफिशियन्सी हे सगळं मॅडम जाणीव हळूहळू होत गेली. आणि आपण जसं मी न्यूट्रियंट्स घ्यायला लागले विटॅमिन्स घ्यायला लागले कॅल्शियम जॉईंट सपोर्ट सगळं सगळं मॅडम चालू केलं. आणि मी खूप हॅपी हेल्थी आणि इतकी मस्त आहे ना मॅडम की आता मला म्हणतात की तुझं वय 57 वर्ष आहे हे जाणवतच नाहीये. आणि सकाळी उठल्यापासून मी संध्याकाळी म्हणजे 9:30ला तर आपोआप आपले डोळे मिटायला चालू होतात. आम्ही अजूनही आता आम्ही दोघंही असतो ना आम्ही पिक्चर लावतो मॅडम. प्राईम टाइम वर एखादा चांगला पिक्चर लावतो. पण तो पिक्चर आम्ही जवळजवळ 8-10 दिवस पुरवून 9:30 वाजले की तो टीव्हीचं बटन बंद त्याला झोपायला. सकाळी 4:30चा अलार्म वाजला की आपलं आपलं उठायचं पुस्तकाची वाचन म्हणजे चांगली पुस्तकं थोड्या वेळ वाचायचं आपलं आवरायचं. आणि 6 वाजता आपला योगा सेशन जॉईन करते नंतर आपलं आणि नोकरी करत करत असं बरेच जण म्हणतात की आम्ही हे सगळं कधी करायचं. तर मी साधारण 8:45-9ला मी घर सोडायचा माझा प्रयत्न असतोय. पण मी समोर आपल्या आणि आता मला हे व्यसन लागलंय बरं का. माझा नवरा सुद्धा म्हणतो चालू झालं इथं सकाळी उठली की इथं चालू असतंय. मुलं जर कधी सुट्टीला आली की मुलं पण म्हणतात आई हे तुझं बाई तू कानामध्ये गोळा लावून ऐकत जा बरं कशाला मग आम्हाला सगळ्यांना ऐकवते. मी म्हणते नाही बाबा कान दुखतात माझे. माझा याच्यामध्ये स्वार्थ असतोय की हा आरोग्याचा रेडिओ हे आरोग्याचे जे काही मंत्र आहे हे सगळ्यांच्या कानावर पडावं.
अफर्मेशनचे सुद्धा आपल्या मनावर खूप चांगला परिणाम होत असतोय. आपण आपल्या स्वतःला त्या ज्या काही सूचना ऐकतो ना त्याचा एक पॉझिटिव्ह आपल्या मनावर परिणाम होत असतो. ह्याची मनापासून मी जाणीव केलेली आहे की नाही जेव्हा जेव्हा नाही मी उठणार, माझं वजन कमी होणार, मी पळणार आहे, हे सगळं म्हणजे त्याच्यामुळे माझ्या मनाला ज्या मी सूचना देते ना त्या कारणाने खरंच मी खूप छान म्हणजे आणि हे सगळा परिणाम आहे तो आपल्या आरोग्य केंद्राचा आहे, आपल्या आरोग्याच्या रेडिओचा आहे, आपल्या योगाचा आहे, आपले ग्रेट कोच जे आपल्याला सगळी मदत करतात. तुम्ही कुठलं फ्यूल ऍड करा, काय करा, कसं करा, म्हणजे त्यांच्या सूचनांचं जेव्हा आपण तंतोतंत पालन करतो आणि आपले रोजचे रोज आपण फोटो टाकतो तेव्हा वाढलेलं वजन हे का वाढलं, जरा जरी वजन वाढलं की नाही लगेच फोन आला काय मॅडम, हो मॅडम जरासं म्हणजे हे खाल्लं नव्हतं, हे पिलं नव्हतं, किंवा आज मी लग्नाला गेले होते ना पण आता असं झालंय ना मॅडम की पुढे पंचपक्वान्न जरी वाढलेले असतील तरी त्याच्याकडे मन जातच नाही, ते खायची इच्छा होतच नाही. आज आता संकष्टी आहे मॅडम, तर संकष्टी आहे तर आज राजगिऱ्याची भाकरी आणि काकडीची कोशिंबीर खायची म्हणजे आपला संकष्टीचा उपवास झाला. संध्याकाळी काय तर आपलं फ्यूल तर घ्यायचं पण उपवास सोडायचा म्हणून मुगाच्या डाळीचं थोडंसं वरण, एक लिंबा एवढा भात खायचा, आपला उपवास सुटला. देवाला तूप साखर भात दाखवा नाही तर तूप भात दाखवा, त्याला मोदकच करून दाखवावे, हे काय आपल्या गणितात आता ते बसत नाही. मी दिवाळीचा फराळ पण करायला म्हणून केला होता पण मी त्याच्यामध्ये अजिबात साखरेचा म्हणून किंवा गुळाचा सुद्धा मी वापर केला नव्हता. त्याच्यामध्ये गोडवा मी खजूर आणि खारकेचा मी गोडवा आणला होता. म्हणजे हे सगळं जे काही आहे ते आपल्या आरोग्याच्या रेडिओमुळे आहे. आपले जे काही सल्ला सूचना मिळतात, आपण जे काही आम्हाला मार्गदर्शन करतात आणि हे मोलाचे मार्गदर्शन जो व्यक्ती आपल्या आयुष्यात उतरवतो. विशेष सांगेल म्हणजे कधीतरी माझ्या भावाचा पण एक्सपिरियन्स मी नक्की त्याला शेअर करायला सांगेल मॅडम. माझ्या भावाला सुषमा ताई, आम्हाला तुमच्या भावांचा पण एक्सपिरियन्स ऐकायला नक्की आवडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आधी थँक्यू म्हणते कारण माहितीये तुम्ही एवढ्या एक्साइटमेंटने एक्सपिरियन्स शेअर करत होता, एवढ्या एनर्जीने एक्सपिरियन्स शेअर करत होता, ती या 500 लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि माहितीये एवढी एक्साइटमेंट आणि एवढी एनर्जी ताईंमध्ये का आहे, कारण रिअल लाईफ ट्रान्सफॉर्मेशन झालंय आणि एका महिलेसाठी हे खूप महत्वाचं असतं. कारण मी पण काल एका महिलांच्या ग्रुपला भेटले होते, तिथं हीच चर्चा होती की त्या स्वतःसाठी वेळ द्यायला विसरल्यात. माझा मी टाइम हा त्या पूर्ण विसरलेल्या होत्या, पण शतायुषी परिवारामध्ये जशा सामील झाल्या त्यांना कळायला लागलं माझंही काहीतरी अस्तित्व आहे, इतरांसाठी तर मी करेनच कारण तो आपला स्त्री धर्म आहे, पण मी माझा धर्म जो आहे, माझ्या स्वतःसाठीची माझी जबाबदारी ती देखील मी आता पार पाडेन, असं इतकं छान वाटत होतं त्या महिलांच्या ग्रुपमध्ये मला. तसाच एक्सपिरियन्स सुषमाताईने इथं शेअर केला. जबरदस्त त्यांची एक्साइटमेंट होती, एनर्जी होती आणि ती लिटरली आमच्या सगळ्यांपर्यंत ऑनलाईन जरी असलो तरी ती पोहोचली. कारण तुम्ही तेवढ्या म्हणजे तुम्हाला असं झालं होतं ना अजून काय काय सांगू, अजून काय काय सांगू. मी खरंच म्हणते माझा एक्सपिरियन्स मला सांगायचा तर झाला ना, माझ्या आयुष्यात एवढे बारीक सारीक छोटे छोटे बदल झाले तर एक पुस्तक लिहून होईल. कारण लिटरली फक्त आपण वेट लॉस साठी म्हणून आलेलो असतो आणि आपल्याला पद्मजा परमास्ताई सांगतात एकावर 10 फ्री, 10 नाही अनंत अनंत असे बदल ट्रान्सफॉर्मेशन आपल्यात होतात. आणि खरंच म्हणून ती एवढी एक्साइटमेंट असते. इथं बघा आपले सगळेच लोक ती म्हणजे एक्सपिरियन्स शेअर करताना ती एक्साइटमेंट असण्यामागचं कारणच असतं की त्यांच्यात एवढे बदल झालेले असतात आणि ते बदल त्यांनी कधी इमॅजिनच केलेले नसतात की मी असा माझ्यात बदल होईल. आणि म्हणजे ते स्वतःसाठीच अविश्वसनीय असतात आणि म्हणून ही एवढी एक्साइटमेंट असते. सो थँक्यू सुषमाताई. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं लाईफ एवढं ट्रान्सफॉर्म करण्यामाग आपल्या फ्युएलचा रोल आहे, आपल्या मॉर्निंग फ्युएल स्टेशनचा रोल आहे, आपले सगळे योगाचा वर्ग, प्राणायामचा वर्ग, सगळ्यांचा वर्कआउट बॅच, ओंकार, अफर्मेशन, तुम्ही सगळ्यांचाच उपयोग अगदी करून घेतलाय पुरेपूर आणि त्यांचा परिणाम तर आहेच, पण एका घटकाला विसरून चालणार नाही ते म्हणजे आपले ग्रेट कोच. हे मी शतायुषी परिवारातल्या सगळ्या कोचेस लोकांना अगदी वंदन करते कारण सगळ्यांचं काम खूप आहे. हे आपल्या गेस्टला, आपल्या लोकांना रिझल्ट यावा म्हणून इतके एफर्ट्स घेतात. आपले प्रत्येक जण आपलं आपलं काम करायलाच लागलाय. कुणी आपला जॉब नाही सोडलेला, कुणी आपला व्यवसाय नाही सोडलेला.
गृहिणीनं आपलं घरातलं काम नाही सोडलेलं, पण ज्या व्यक्तीला आपण मदत करायची ठरवले, जिचं आयुष्य बदलवायचं ठरवलंय, त्या प्रत्येक व्यक्तीचा असा फॉलोअप घेताना ते ग्रेट कोच असतात. आणि त्यामुळं एक तर तुमचे एफर्ट्स प्रत्येकाचे महत्वाचेच आहेत, त्याच्याशिवाय कोच काहीच करू शकत नाही. पण तुम्ही त्या कोचला कोऑपरेट करता म्हणून हे सगळं होत असतं. पण ते कोच इतक्या तळमळीनं आपल्या सगळ्यांचा फॉलोअप घेतात. मला नाही वाटत माझं आयुष्य ट्रान्सफॉर्म झालं असतं जर माझ्या कोचनं माझे फॉलोअप घेतले असते, माझा एफर्ट दिला असता. भले मी 2 वेळा फ्युएल घेतलं, मी सगळं एक्स्ट्रा फ्युएल ऍड केलं, पण ते कशा पद्धतीनं करायचं, माझं दिवसभराचं रुटीन काय पाहिजे, माझं लाईफस्टाईल काय पाहिजे, हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनला जर माझ्या कोचनी मदत केली नसती तर या जन्मात मी ट्रान्सफॉर्म करू शकले नसते. आणि त्यामुळं आपल्या शतयशी परिवारातल्या सगळ्या कोचना मी खूप 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 धन्यवाद म्हणेन. कारण आपल्या मानसिकतेत, माइंडसेटमध्ये इतका चेंज आणतात ना, इतका चेंज आणतात. जर सुषमाताईंनी सांगितलं, मी हे करूच शकत नाही, याच्यावर जे ठाम होते ते मी आता करू शकते आणि मी ते करून दाखवलं, इथपर्यंत येतात. आणि म्हणून स्वतःबद्दल त्या पहिल्यांदा इतक्या म्हणजे अभिमानाने बोलायला आपण चालू करतो. स्वतःच कौतुक स्वतःला इतकं पहिल्यांदा वाटायला लागतं. आरशासमोर उभं राहिलं की आपल्यालाच आपलं कौतुक करून घ्यायला लागतं, वाटायला लागतं. आणि 4XL, XXL वरनं ड्रेस आपल्याला मिळण्या इतपत घालायला येणं, सुषमाताई तुमच्यासारखाच अनुभव, आनंद मला देखील खूप झाला होता. कारण कमी साईजची ड्रेस घालायला मिळणं आणि एवढी व्हरायटी घालायला मिळणं याला खरंच नशीब लागतं. कारण 9 वर्ष मी एक ड्रेस घेतला नव्हता, कारण मला बसतच नव्हते ड्रेस. आणि अशा पद्धतीनं तुम्ही घेतलाय तर खूप छान. आणि आपल्याला अडसूळ सर आणि कोणीतरी हँडरेज केला होता. आपण आज तुम्हाला थांबवू कारण आजचा विषय खूप महत्वाचा आहे. जे कोचेस लोक आपली मानसिक स्थिती बदलायला मदत करतायत, तोच आज एक टॉपिक घेऊन अर्चिताताई आज येत आहेत आपल्याकडं. आणि मनस्थिती, त्याच्यासाठी आपला योग, आपला शतयशी परिवार आपल्याला कसा मदत करतोय ते सांगणार आहे. अर्चिताताई फक्त हँडरेज द्या, तुम्हाला स्पॉटलाइट करते मी. तर आज जाऊ, काल त्यांचा टॉपिक झालाय, आज आहे हा टॉपिक. तर आपण त्याच्याबद्दल आज त्यांची माहिती घेऊ कारण टॉपिक पण तसा जबरदस्त आहे. आणि त्याच्यासाठी आपण आता जाऊ अर्चिता त्यांच्याकडे.